तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये आपण सिलेंडरचा जो कन्सेप्ट आहे, सिलेंडरला मराठीमध्ये आपण दंडगोल असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्र, सिलेंडरची आकृती कशी असते, तर घरामध्ये आपण जो गॅस सिलेंडर वापरतो त्याची आकृती कशी असते बघा. तर तो वरतून मुळात आहे तो कसा असतो, तर सर्कल सारखा तो एरिया असतो आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तो काय असतो, एरिया असतो बघा कसा असतो. तर फॉर एक्झाम्पल सिलेंडरची डायग्राम कशी आहे, तर सिलेंडरची डायग्राम या पद्धतीने असलेली आपल्याला पाहायला मिळेल. ही त्याची काय असते, रेडियस, आणि ही त्याची असते हाईट. बघा की सिलेंडर म्हणजे काय, की त्याला एक रेडियस असते आणि त्याला एक हाईट असलेली आपल्याला पाहायला मिळेल. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट होणार, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर कसा, एरिया ऑफ सर्कल मल्टिप्लाय विथ हाईट. म्हणजे एरिया ऑफ सर्कलला तुम्ही हाईटने मल्टिप्लाय केलात की कसला फॉर्म्युला तयार होतो, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. कळतंय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. समजतंय तुम्हाला की सिलेंडर म्हणजे काय, की सिलेंडरला आपण दंडगोल असं म्हणतो. ही त्या सिलेंडरची काय झाली, रेडियस, आणि ही त्या सिलेंडरची झाली हाईट. समजतंय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. एरिया ऑफ सर्कल मल्टिप्लाय विथ हाईट. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल इंटू हाईट. पहिला फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच बघा, व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू एरिया ऑफ अ सर्कल मल्टिप्लाय हाईट. सेकंड फॉर्म्युला आहे, सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. बरोबर आहे, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच. तिसरा फॉर्म्युला काय आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. कळतंय? टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. हियर आर इज इक्वल टू, आर मीन्स रेडियस अँड एच मीन्स हाईट. आर ही तुमची काय झाली, आर म्हणजे रेडियस म्हणजे ही तुमची काय झाली, त्रिज्या झाली, आणि ही तुमची काय झाली, उंची झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. याच्या पुढील भागामध्ये मी यावरील प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहे. धन्यवाद.